राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सोमवारी 5व्या दिवशीही तीव्र स्वरूपात सुरू राहिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध सभा आंदोलन केले. शासन आणि विद्यापीठ प्रशासनाकडून विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार 14 मे पासून काळ्या फिटी लावून कामकाज आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात 18 ते 20 मे दरम्यान धरणे आंदोलन आणि निषेध सभा आयोजित करण्यात आली असून विद्यापीठातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरासह विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 7व्या वेतन आयोगानुसार 10, 20 आणि 30 वर्षांनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करणे, रिक्त शिक्षकेतर पदभरतीला मंजुरी देणे, पदोन्नतीतील प्रमाण वाढविणे, रजा रोखीकरणाचा लाभ देणे यांसह विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडल्या. तसेच 2013 पासून असलेली भरतीबंदी हटवून नियमित पदभरती सुरू करावी, प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचारांना पूर्वीप्रमाणे लाभ द्यावेत, तसेच DCPS कपात पुन्हा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश दखणे यांनी शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले असून आंदोलनात विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यापीठ परिसर दिवसभर घोषणांनी दणाणून गेला होता. मी दिनेश दखणे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचा अध्यक्ष. विद्यापीठ स्तरावर, महाराष्ट्र स्तरावरील जी विद्यापीठे आहेत त्या विद्यापीठाच्या संयुक्त कृती समिती आम्ही स्थापन केली असून यात महाविद्यालयीन कर्मचारीसुद्धा इन्व्हॉल्व झालेले आहेत. महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्याकरिता कर्मचाऱ्यांमार्फत हा संप पुकारलेला आहे. त्यात अनेक टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज पार पाडणे. दुसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांमार्फत सामूहिकरित्या निषेध सभा घेणे. तिसरा टप्पा हा जॉईंट डायरेक्टर कार्यालयावर जाऊन सभा करणे. अशा टप्प्या आम्हाला पार पाडायचे आहे. आमच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या 7व्या वेतन आयोगातील 10, 20, 30 वर्षातील 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 2005 पूर्वी ज्या पदभरती झाल्या किंवा ज्या शासन निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत 5 पूर्वी आणि 2004मध्ये जर याची जाहिरात आली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा आम्ही मुद्दा घेतलेला आहे. ती विद्यापीठ शासन स्तरावर ते लागू झालेलं आहे, परंतु अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांना ते लागू करण्यात आलेलं नाही. तो एक मुद्दा आहे. सेवानिवृत्त जे विद्यापीठ म्हटलं की विद्यापीठात संशोधनाचं काम कार्य सातत्याने सुरू असतं आणि संशोधन करण्यासाठी जे संशोधक येत असतात त्यांच्यासाठी जी लॅब विद्यापीठामार्फत असते ती 24 तास सुरू ठेवावं लागतं आणि त्यासाठी उन्हाळ्यातसुद्धा संशोधनाची कामे विद्यापीठात सुरू असतात. परंतु शासनाने मध्यंतरी 2014 पूर्वी
त्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाची अदा करण्यात येत होती. परंतु 2014 नंतर शासनामार्फत ही योजना विद्यापीठ कर्मचाऱ्यांकरता बंद केली. टेक्निकल पदांमध्ये जे कार्यरत असतात, लॅब असिस्टंट वगैरे, अशा कर्मचाऱ्यांसाठी ती योजना बंद केलेली आहे. जर संशोधनाचं काम सुरू असताना तो कंटिन्युएशनमध्ये येतो तर त्याला हक्काचा पैसा, सुट्ट्यांचा पैसा मिळायला हवा. म्हणून तो एक महत्त्वाचा आमच्या दृष्टीने विषय आहे. राज्यातील ते संलग्नित 5 दिवसांचा आठवडा लागू करणे, संलग्नित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयके कॅशलेस पद्धतीने लागू करणे. विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आजकाल विद्यापीठ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आता मध्यंतरीच्या काळात मी नागपूर विद्यापीठात नव्हतो. मध्यंतरीच्या काळात आमच्या परीक्षा विभागातील बरेच कर्मचारी रिटायर झाले आणि जे आहेत अशा कर्मचाऱ्यांवर परीक्षेचा डबल भार पडलेला आहे आणि त्यातून बऱ्याच कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचे झटकेसुद्धा येऊन गेलेले आहेत. लोक भीतीपोटी भीतीने काम करत आहेत, कारण की प्रकृतीवर त्याचे परिणाम होत आहे. कारण की कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तर असले जे आहेत, तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांना मोठा आधार म्हणजे कॅशलेस पद्धतीने वैद्यकीय सेवा कॅशलेस पद्धतीने मिळणे आवश्यक आहे. तो सुद्धा आम्ही मुद्दा घेतलेला आहे. आणि लगेच आमचे मुद्दे शासन आपल्या स्तरावर लगेच सोडवतील अशी आम्ही अपेक्षित आहोत. आणि नाही सोडवणार तर आम्ही आमचा संप सातत्याने सुरू ठेवू. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.